नमस्कार, मी प्रिया पाटील, राहणार बेळगाव. तर मी माझा अनुभव तुमच्यासमोर शेअर करत आहे. 10 वर्षापूर्वी गणेश इंगवले सर आमच्या गावी आले होते. त्यावेळी मी सहजच त्यांना हात दाखवला होता. त्यावेळी सरांनी आमचं म्हणजे दाखवायचं असं काही नव्हतं, पण सरांनी बघितल्यानंतर सांगितलं, की तुम्हाला लेडीजच्या संबंधित जो बिझनेस कराल त्याच्यामध्ये तुमची प्रगती होईल किंवा लेडीजच्या सलमधी कपडे, ऑर्नामेंट्स यासंबंधी जो बिझनेस करा त्याच्यामध्ये तुमचं यश आहे, असं सरांनी सांगितलं होतं. पण मी कसं डी-एड, बी-एड केलेलं आहे, त्यामुळे माझं शिक्षिका होणं हे माझं स्वप्न होतं. त्यामुळे मी ती गोष्ट बाजूला सारून दिली. सरांनी जे सांगितलं होतं ती बाजूलाच ठेवून दिली आणि मी माझ्या म्हणजे एक्झाम वगैरे देत राहिले डी-एड, बी-एडची वगैरे. पण माझं थोड्या-थोड्या मार्कासाठी ते डी-एड, बी-एड, सी-ई-टी, टी-ई-टीमध्ये राहून जायचं. आणि त्याच्यानंतर 4-5 वर्षांनी म्हणजे माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं, की सरांनी सांगितलेलं मला आठवणीत सुद्धा नव्हतं. पण सरांनी मला ते 10 वर्षापूर्वी मार्गदर्शन केलं होतं. त्याच्यानंतर मी 5-6 वर्षानंतर आता घरी बसून काय करणार, आपण काहीतरी केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, एक आपली अशी भावना असते. म्हणून मी काय केलं, शिवण क्लासला जायला लागले. आमच्या घराच्या बाजूला शिवण क्लास होता, तिथं जायला लागले. त्याच्यानंतर मला त्याच्यात एक आवड निर्माण झाली आणि काहीतरी नवीन-नवीन करायला मिळालं. त्याच्यानंतर मी फॅशन डिझायनिंगचा क्लास लावला आणि त्याच्यामध्ये मग आता मी स्वतःचं माझं एक बुटीक ओपन केलेलं आहे आणि मला छान पद्धतीने रिस्पॉन्ससुद्धा भेटलेला आहे. मग तेव्हा मला जाणवायला लागलं, की सरांनी मला 10 वर्षापूर्वी जे मार्गदर्शन केलेलं होतं, तेव्हापासूनच जर मी हे स्टार्ट केलं असतं, तर माझी आज खूप छान प्रगती झाली असती. सरांचं जर तेव्हा पण सरांनी मला योग्य ते त्यावेळी मार्गदर्शन केलं होतं. पण मी ते काही मनावर घेतले नाही. पण मला आता जो हा बिझनेस चालू केलेला आहे, स्वतःचं बुटीक आहे, फॅशन डिझायनिंगचं इन्स्टिट्यूट आहे, मी क्लासेस घेते. तर मला त्याच्यामध्ये छान यश मिळत आहे. मी ही काही अंधश्रद्धा नाही, तर मी तुम्हाला सांगू शकेन, की सरांनी केलेलं ते योग्य मार्गदर्शन होतं. जे मी पहिल्यांदाच तिथूनच जर सुरुवात केली असती, तर आज मी खूप छान लेव्हलला त्या पोहोचली असती. पण उशिरा का होईना, पण माझं यश कशात आहे ते मग मला सरांच्यामुळे समजलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यासाठी जे योग्य मार्गदर्शन आहे ते सरांच्याकडून घ्यावं असं मला वाटतं. कारण ही काही अंधश्रद्धा वगैरे काही नाही. कारण माणसामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि त्यातूनच आपल्याला त्या पॉझिटिव्ह एनर्जीमधूनच आपल्याकडून चांगलं कार्य होऊ शकतं. त्यासाठी सरांचं मार्गदर्शन घ्यावं असं